परफेक्ट. गुड टू गो. फायनली. फायनली येस. ओके, मी आता आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला, गेस्टला तेच म्हणते की थँक्यू सो मच फॉर बिंग सो मच पेशंट. हे सगळं जे घडलं त्याभोवती तुम्ही सगळ्यांनी पण थोडंफार सफर केलाय. वी आर 15 मिनिट्स लेट, तो आपण तो थोडासा टाइम प्रोलॉंग करूयात पुढे. सो सगळ्यात पहिले वेलकम देवयानी. थँक्यू सो मच. तुझा काही आठवड्यांपूर्वीच बर्थडे झाला, सो विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे अगेन रिलेटेड तो. थँक्यू. तुझ्या स्टोरीवर मी ती पोस्ट पाहिली होती की इट वॉज नॉट अ कोइन्सिडन्स की युअर बर्थडे फॉल्स ऑन सॅटरडे. सो इट्स व्हेरी ट्रू. हो, इट वॉज माय हजबंड स्टोरी. आणि तो असंच क्रिएटिव्ह, ऑफकोर्स तो रायटर असल्यामुळे असं बरंच काय काय लिहित होतो आणि त्या दिवशी ते अतिशय परफेक्ट होतं. सो सिरियसली मला पण खूप छान वाटलं. मी आता जे 2-3 लाईव्ह आपले कॅन्सल झाले त्यामध्ये लोकांना तेच सांगत होती की घरोघरी साड्यांबद्दलची अशी माहिती जी आपल्याला कधी आपण विचार पण नव्हता केला की ओ याच्या मागे ही स्टोरी होती, किंवा अच्छा असं होतं की प्युअर सिल्क आणि आर्टिफिशियल सिल्क मध्ये हा फरक असतो. ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारी देवयानी आज आपल्या सोबत आहे. तो देवयानी, या काठ पदर सिरीजची सुरुवात कुठून झाली आणि त्याच्या मागची स्टोरी आम्हाला जाणून घ्यायची आहे तुझ्याकडनं. नक्कीच. म्हणजे खूप खूप लोक मला हा प्रश्न विचारत असतात, पण असं सांगण्याचा मला संधी मिळते. सो आय एम सो हॅपी. सो काठपदरची सुरुवात बरोबर 1 वर्षापूर्वी झाली आणि म्हणजे ऍक्च्युली खूप 1 वर्ष लागलं मला प्रथमेशला कन्व्हिन्स करायला की तू व्हिडिओज कर. आणि कसं असतं, थोडासा कॅमेराचा म्हणजे कॅमेराची भीती असते, प्लस आपण जे बोलतोय आपल्याला रिस्पॉन्स कसा येईल असे सगळे आपलेच प्रश्न असतात. पण मी एक व्हिडिओ केला जो मी फक्त क्वेश्चन आन्सर्स केलं होतं, पण त्याचा रिस्पॉन्स खूप छान होता. सो काठपदरची सुरुवात अशी झाली, माझं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं आणि त्यावेळेला बऱ्याच माझ्या मैत्रिणींची लग्न होती. सो त्यांनी शॉपिंग करताना जी मला दाखवली आणि मला असं झालं की तुम्हाला हे प्युअर सिल्क म्हणून दिलंय आणि तुम्ही एवढे पैसे देऊन आलात. सो मला अशी ती चिडचिड झाली. मी अशी की तुम्हाला नव्हतं कळत का की याला जॉर्जेट म्हणतात किंवा याला कांजीवरम म्हणतात. सो प्रथमेश मला म्हणाला की एक काम कर, याच्या रिलेटेड व्हिडिओज बनव ज्या कळतील, इझिली कळतील लोकांना. सो म्हणून मी चालू केलं की बाबा माझं आणि साडीचं काय कनेक्शन आहे. आणि खरंच म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये जसं म्हटलंय की शाळेपासून मी सगळ्यांना, म्हणजे आईला असेल किंवा आपल्या बाईंना असेल शाळेतल्या, सो त्यांना ना साड्यांमध्येच पाहिलं. आजकाल जसं पंजाबी ड्रेसेस चालतात किंवा वेस्टर्न ड्रेसेस चालतात तसं नव्हतं आपल्या वेळेला. तर ते खूप कनेक्शन आहे आणि मला लहानपणापासून साडी प्रचंड आवडते. सो अशी मी काठपदरची सुरुवात केली आणि मला असं मराठमोळंच नाव ठेवायचं होतं की ज्याच्यामध्ये तो फील असेल. आणि ऑफकोर्स इट इज स्पेसिफिकली रिलेटेड टू रेशमी साड्या, आपल्या प्युअर सिल्क साड्या. सो म्हणून आपण त्याचं नाव काठपदर सिरीज ठेवलं. खूपच छान. म्हणजे इंटरेस्टिंग आहे, खरंच आहे. मलाही अजून कळत नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की जेव्हा आपण दुकानात साडी खरेदी करायला जातो तेव्हा प्रश्न पडतो की खरंच हे प्युअर सिल्क आहे. रिसेंट एक किस्सा सांगते. मैसूरला आम्ही गेलो होतो आणि मला मैसूर सिल्क घ्यायची होती साडी, पण मी नाही घेऊ शकले कारण मला विश्वासच नव्हता की खरंच मैसूर सिल्क आहे की नाही. तसं खूप होतं. आणि तुझे खूप खूप आभार, तू आमच्यापर्यंत ती अगदी अचूक माहिती पोहोचवतेस. आभार खरंच काही विषय नाही. मला खूप लोक तेच म्हणतात की नाही, तुम्ही जे आम्हाला सांगता ना त्याच्यामुळे आम्हाला खूप मदत होते. म्हणजे असं ना थोडासा कॉन्फिडन्स येतो दुकानात गेल्यानंतर. पण इट इज लाईक, म्हणजे मला खूप आवडतंय हे तुमच्यासोबत शेअर करायला आणि जे लोकांचे पण रिप्लायज येत आहेत सो ते पण खूप छान आहेत. म्हणजे इव्हन आपण जी चंद्रकळाची व्हिडिओ केली होती राईट, त्यामध्ये सुद्धा लोकांनी त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये ज्या कोणाच्या चंद्रकळा आहेत अजून पण 100 वर्षापूर्वींच्या, सो त्याचे फोटोज वगैरे सगळं माझ्यासोबत असं शेअर केलंय. सो मला इतकं छान वाटलं की एवढं लोकांना ते कनेक्ट होत आहे. सो खूप छान वाटतंय. खूपच छान. आणि एका क्रिएटरला किंवा एक जेव्हा व्यक्ती
युट्यूब सुरू करतो म्हणा, इन्स्टा, काही पण ब्लॉग सुद्धा लिहायला सुरू केलं, सगळ्यात मोठी गोष्ट ही असते की आपल्याला लोकांचा मिळणारा प्रतिसाद, तो जर पॉझिटिव्ह मिळाला आणि तो वेळोवेळी मिळत गेला कन्सिस्टंटली, तर नथिंग लाईक दॅट. म्हणजे हो, ती एनर्जी बूस्टर आहे खरंच आपल्याकरता, की अजून खरंच आपल्याला उत्साह येतो अजून येस. कॉन्टेंट क्रिएट करायला. तुला असं कधी वाटलं का की एकदम आपण खूपच निश जातोय, एकदमच म्हणजे साडी असा विषय आहे की ह्यात मला तरी असं वाटलं असतं की अजून काय करणार, असं कधी झालं का? क्रिएटिव्ह ब्लॉग जसं जे म्हणतो आपण. नाही, उलट माझ्या बाबतीत असं झालं की ह्याच्यात खूप आहे वा. करण्यासारखं. म्हणजे जसं जसं मी व्हिडिओज चालू केल्या बनवायला, सो मी फक्त असं ठरवलं होतं, एवढा मोठा विचार नव्हताच. आधी फक्त असं ठरवलेलं की प्युअर सिल्क कसं ओळखायचं किंवा त्यातले काय काय प्रकार असतात, आणि जरी, सो या दोन वस्तूंनीच साडी बनते, आणि हँडलूम. सो याच्या टेक्निकॅलिटीज मला फक्त शेअर करायच्या होत्या. मग मी त्यानंतर माझं होमग्राऊंड पैठणीचं असल्यामुळे मग पैठणीच्या स्टोरीज शेअर केल्या. पण जसं जसं इन्फ्लुअन्स आपण बघत गेलो, म्हणजे आर्किटेक्चरल मोटिव्स असतात किंवा हिस्ट्रीचा पण बराच इन्फ्लुअन्स आपल्या टेक्स्टाईलवर दिसतो. सो जसं जसं ते रिसर्च करत गेले मी, सो मला असं झालं की नाही, हे खूप आहे आणि जे आतापर्यंत पोचलंच नाहीये. म्हणजे इवन मला माहिती असून पण मला असं वाटलं की बापरे, हो असं पण आहे, असं पण आहे. म्हणजे काही टिपिकली मोटिव्स असतात जे गडवालला पण असतात, कांजीवरमला असतात. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या मी स्वतः अजून एक्सप्लोअर केल्या नाहीये. जसं जसं मी करते तसं तसं मी ते शेअर करते ऑडियन्स सोबत. पण खूप आहे, म्हणजे भारतातलं टेक्स्टाईल आपण नाही कम्प्लीट करू शकत. या एका सिरीज थ्रू तर नाहीच करू शकत. सो मी तर म्हणेन की अजून कोणी काम करत असेल तर याच्यात जॉईन होऊ शकता आणि एकत्र आपण असं करू शकतो काम. नक्कीच, जर आपल्या ऑडियन्स पैकी कोणाला खरंच इच्छा असेल तर नक्की देवयानीला कॉन्टॅक्ट करा. हो, नक्की. आणि आता हे सगळं करत असताना जेव्हा तू माहिती गोळा करते तेव्हा तुझे सोर्सेस काय असतात? की गुगल करते, तिथे पर्टिक्युलरली त्या शहरात जाते, की पुस्तकं त्यामधनं तुला माहिती मिळते? कारण साडी हा असा विषय आहे की ज्याची माहिती फार कमी ठिकाणी आहे. हो, खूप कमी ठिकाणी आहे. आणि प्लस झालंय असं की ज्या लोकांनी भरपूर रिसर्च केले, सो ते लोकांपर्यंत खूप कमी प्रमाणात पोहोचलेत. म्हणजे जे टेक्निकल गोष्टी लेमॅनपर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा जे कॉमन मॅनला कळायला पाहिजे, त्या गोष्टी एखाद्या माणसाने रिसर्च करून सुद्धा पोहोचलेल्या नाहीयेत. सो म्हणजे बऱ्याचदा असं होतं की नाही, आता म्हणजे मी जेव्हा काळी चंद्रकळाच्या बाबतीत शोधत होते, राईट, सो तेव्हा मला असं झालं की याचा प्रॉपर उल्लेख कुठेच नाही, की कसं असतं ते मोटिव्ह किंवा तो पदर कसा असतो. तो असं तुम्हाला जास्त मेन्शनिंग खूप कमी ठिकाणी मिळतं. प्लस साडी ही इतकी पर्सनल गोष्ट आहे, सो त्याच्यामुळे प्रत्येकाचं ऍडिशन आहे प्रत्येक साडीच्या डिझाईनमध्ये. सो असं खूप कमी वेळेला होतं की बाबा हा, ही म्हणजेच काळी चंद्रकळा, ही म्हणजेच खडीची चंद्रकळा. सो असं बऱ्याच कमी वेळेला होतं. आणि तू जसं म्हणालीस की कुठून आपण सर्च करतो, सो आता जसं मी फक्त पैठणी आणि माहेश्वरी साड्यांबद्दल बोलत होते सिरीजमध्ये, सो येवला माझं आजोळ असल्यामुळे सगळ्या टेक्निकल गोष्टी मला माझ्या मामाने, भावाने, असं बऱ्याच त्यांच्याकडूनच मला खूप मदत झाली. प्लस सेम विथ माहेश्वरी साड्या, तिथेही माझे काही भाऊ असल्यामुळे मी त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन घेतली, किंवा काही अशा त्यांच्या गावातल्या काही अशा गोष्टी असतात छोट्या छोट्या, की नाही बाबा, ये हम यहाँ पे ऐसा रिच्युअल नाही आहे, अशा बऱ्याच गोष्टी मला त्यांच्याकडून कळाल्या. प्लस एक मोरवंचीकर म्हणून आहेत हिस्टॉरियन, तो त्यांच्या पैठणीवरती प्रचंड अभ्यास झालाय. सो हा, सो पैठणी रोमॅन्स इन ब्रोकेड म्हणून त्यांचं पुस्तक आहे. सो मी तिथून पण बरीच माहिती गोळा केली. आता काही काही पुस्तकं आहेत म्हणजे जशी पेशवेकालीन वस्त्र परंपरा वगैरे, सो अशा थ्रू मी काही काही जे इंटरेस्टिंग पॉइंट्स आहेत, जे ऑडियन्सला पण कनेक्ट होतील आणि ज्या स्टोरीज कळायला हव्यात, अशा मी स्टोरीज किंवा रील्स बनवते आता. नाही, मग हे सगळं करत असताना तुला शाळेत हिस्ट्री आवडायचं का ग? कधीच नाही. ओके. आता कारण साडी तुझा जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून तुला तो इंटरेस्ट डेव्हलप झाला. येस. किती छान. तुझ्याकडे तुझ्या कपाटातली तुझी आवडती साडी कोणती आहे?
ऍक्च्युली माझा लग्नातला शालू बनारसी अच्छा. आणि कांजीवरम, जी माझी पहिली, मी रील मध्ये पण बोलले होते. सो त्या 2 साड्या माझ्या अतिशय फेवरेट आहेत. किती छान. Yes. बरं, आता मी इंट्रोडक्शन मध्ये बोलले होते की मिलेनियल्स, आपली जी जनरेशन आहे ती येऊन थांबते मिलेनियल्स रादर आमची. तू तरी थोडस जेनझी मध्ये मोडतेस पण आम्ही माझ्या मिलेनियल्स पर्यंत माझ्या आजच्या टायरवर जाऊ नकोस तू. 95 बॉर्न. तो तेच की बऱ्याच अशा मुली आहेत जेनझी मधल्या ज्यांना साडी म्हटलं की कपाळावर आठ्या येतात. तुझ्याही अशा मैत्रिणी असतील, तुझ्याही आजूबाजूला अशा मुली असतील, तर ह्या करता तुला तुझं काही स्ट्रॅटेजी आहे का की ही परंपरा पुढे चालत राहायला हवी, प्रत्येका मुलीला साडीबद्दलची जी ओढ आहे ती निर्माण व्हायला हवी, किंवा तिला साडीचं महत्व कळायला हवं आणि नेसायला पण आवडायला हवं? सो आता तू जसं म्हटलीस ना की फक्त जेनझी, तर मला इथे थोडंसं असं मेन्शन करायचंय. मी आजकाल ना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या 40s-50s मधल्या काकूंना पण हे ऐकताना ऐकलंय, नाही बाबा साडी नको, अच्छा. आता वावरायला खूप कंटाळा येतो, किंवा मी माझ्या सगळ्या साड्या मुलींना देऊन टाकल्यात. सो म्हणजे असं नाही राहिलेलं की फक्त जेनझींनाच नाही आवडत आहेत साड्या. आपल्या पूर्वीच्या लोकांना पण असं झालंय की नाही, आता थोडासा कम्फर्ट पाहिजे. आणि त्यांना असं वाटतं की काही ओकेजन्स त्यांना साडी नाहीये चांगली दिसत. पण असं नाहीये. साडी अशी गोष्ट आहे की जी कोणत्याही फंक्शनला साडीच्या टाईपनुसार ती खूप सुंदर दिसते. सो तो एक आहे की जेनझी फक्त लोक नाही आहेत. आणि तू जसं म्हटलीस की बाकीच्या लोकांना पण ती आवड निर्माण होण्यासाठी काय आपल्या स्ट्रॅटेजीज आहेत. सो ऍक्च्युली मी आता एक माहेश्वरीमध्ये एक जेनझी कलेक्शनच लॉन्च करणार होते, वाव. ज्याचं नाव मी जेनझी कलेक्शनच ठेवलं होतं, ज्याच्यामध्ये जरी कोणत्याच प्रकारे आपण वापरली नाहीये आणि फुल कलरफुल आहे ते. म्हणजे ती साडी बघितल्यावर असं वाटेल की बाबा हा, ही एकदम फंकी साडी आहे. बट मी स्वतः ते लॉन्च करण्याच्या आधी, म्हणजे अजून केलं नाहीये, पण लॉन्च करण्याच्या आधी वेगवेगळ्या वयातल्या ती साडी वेगवेगळ्या वयातल्या आपल्या फॅमिलीज मधल्या लोकांना मी ती ट्राय करायला दिली. सो ती प्रत्येकाला खूप छान दिसतेय. तो पार्ट वेगळा, सो म्हणून मी त्याचं नाव जरा स्किप केलंय. जेनझी कलेक्शन नाही, 2025 कलेक्शन असं ठेवणार आहे आपण त्याचं ओके. नाव. सो माझं असं मत आहे की साडी, तू जसं आता म्हटलीस ना की साडीचं प्रेम जागं ठेवावं लागेल, पण मला फक्त आता एवढंच वाटतं की लोकांचं प्रेम नाही कमी झालेलं आहे, त्याच्यामध्ये फक्त जो नेसण्यात वेळ जातो किंवा नेसता येत नाही, सो त्यामुळे तो एक ऑब्स्टॅकल आहे लोकांमध्ये. म्हणून लोक रेडी टू वेअर साड्यांकडे वळतात. हो. म्हणजे इव्हन मला लोक विचारतात की तुमच्याकडे प्युअर सिल्क रेडी टू वेअर साड्या आहेत का. ओ. फॉर मी रेडी टू वेअर, ती पण प्युअर सिल्क साडी, हे थोडस मला पचायला जड जात आहे. कारण तुम्ही, साडी अशी गोष्ट आहे की ती अनस्टिचडच होती आणि म्हणून तिची सुंदरता वेगवेगळ्या ड्रेपिंग स्टाईल्स मध्ये दिसायला लागली. जर ती स्टिच केली तर त्याचं काय म्हणू आपण, ती सात्विकता निघून जाईल असं मला वाटतं. माझं मत आहे हे माझं personally. आय रेझोनेट विथ दिस. मलाही असं वाटतं. म्हणजे माझ्या लग्नातली नऊवार सुद्धा मी शिवून घेतलेली नाही. मी पण नाही. मी नेसवूनच घेतली होती. सो मला म्हणून ते बाकीच्या साड्या ठीक आहे, तुम्ही ऑफिस वेअर साठी नक्की रेडी टू वेअर वगैरे घ्या, पण प्युअर सिल्क साड्या नका प्लीज शिवू. कोणाला तरी नेसवून द्यायला सांगा असं मला वाटतं. आणि म्हणजे तू आता जसं म्हटलीस की माझ्या डोक्यात आहेत की वेगवेगळ्या ड्रेपिंग स्टाईल्सने सुद्धा ती साडी आपण जेनझी लोकांसाठी किंवा यंग जनरेशनसाठी कनेक्ट करू शकतो, मग ती कोणतीही असेल. म्हणजे आजकाल बरेच जण आहेत जे फक्त ड्रेपिंग स्टाईल्स वरती काम करतात. हो. राईट. म्हणजे जसं आपण बघतो की साडी विथ स्नीकर्स, उषा उत्तुपने स्वतः जे चालू केलं. हो. हो. सो साडी विथ स्नीकर्स, साडी विथ डेनिम, सो अशा गोष्टींनी माणूस येतोय परत साडीवरच असं मला वाटतं. पण आता माझा असं खूप मोठा त्या रिलेटेड काही प्लॅन नाहीये, बट आय एम लॉन्चिंग सम कलेक्शन्स जे सगळ्या वयातल्या लोकांना आवडतील. बरं, जेव्हा तू हा
ही सिरीज सुरू करायचा विचार केला तेव्हा व्हिडिओ काढणं, शूट करणं म्हणा किंवा एडिट करणं, ते पोस्ट करणं, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कोणाची होती? तू घेतली होती की तुला कोणी मदत करायला होतं? फ्रँकली स्पीकिंग शूट तर प्रथमेश म्हणजे माझ्या नवऱ्यानेच केलंय. आतापर्यंत तोच करत आलाय आणि एडिटिंग मीच केलंय आतापर्यंत. सो शूट, एडिट आणि बेसिक स्क्रिप्ट साठी मी जे म्हणजे आपण एक प्रकारची जी स्क्रिप्ट पॉलिश करणं म्हणतो ना, सो त्या मी आणि प्रथमेश सारखं करत असतो. ओके. म्हणजे ऑप्टिमाइज जास्त करते ती स्क्रिप्ट, कारण रिसर्च एक 4 पानांचा असतो आणि मग तो आपल्याला 90 सेकंड मध्ये बसवायचा असतो. सो आणि ते खूप लेंथी झालं तरी कंटाळ येतो आणि शॉर्ट असलं तरी पूर्ण माहिती पोहोचत नाही. सो येस, आय थिंक स्क्रिप्टिंग इज द क्रुशियल पार्ट ऑफ एनी व्हिडिओ. येस. तर त्याच्याकरता असे काही तुझे ट्रिक्स आहेत का की तू पॉइंटर्स काढते किंवा ती स्क्रिप्ट जेव्हा तू बोलतेस तेव्हा असं वाटत तर नाही की तू वाचतेस, म्हणजे तू पाठ करते का काय, त्याच्या मागे काय टेक्निक यूज करते? सो टेक्निक अशी नाहीये काही, पण म्हणजे खरं सांगायचं तर मला म्हणजे बिकॉज याच्या काटपदर सिरीज मागे बऱ्यापैकी प्रथमेश पण आहे म्हणून सारखं त्याचं नाव येत आहे. ठीक आहे. सो मी जेव्हा ही स्क्रिप्ट लिहिते, फायनल ड्राफ्ट लिहिते, सो काही पॉइंट्स माझ्या डोक्यात असतात की बाबा नाही, आपल्याला या फ्लो मी डिसाईड करते बेसिकली. आणि मग जसं जसं कॅमेरा ऑन केल्यावर येईल तसं मग जर ते हो हो, कारण मी खूप ट्राय केलं, एकदाच ट्राय केलं होतं वाचून करायचं, पण ते इतकं फेक दिसत होतं आणि म्हणजे माझी नजर वेगळीकडे आणि मग ते कनेक्टच होणार नाही ऑडियन्सला पण. सो मग मी विचार केला की नाही, आपण फक्त फ्लो डिसाईड करू की स्टार्टिंगला काय येणार आहे, जेणेकरून एक प्रकारे आपण हुक म्हणू शकतो की रीलच्या स्टार्टिंगला व्हॉट इज द हुक, मग त्यानंतर वेलकम टू काटपदर सिरीज. आणि मी एक ऑब्झर्व केलेली गोष्ट तुला सांगते. मी जितक्या लवकर वेलकम टू काटपदर सिरीज बोलते, सो तेवढा त्याचा रीच जास्त जातोय. सो हुक आणि लगेच वेलकम टू काटपदर सिरीज. सो आतापर्यंतचे माझे अनालिटिक्स म्हणशील तर हे आहे. ओके. ही गोष्ट पण आपल्याला खूप महत्वाची असते ना, की जेव्हा आपण कोणतंही कॉन्टेंट इन्स्टावर टाकतोय तर त्याचे अनालिटिक्स स्टडी करणं, की कोणत्या पॅटर्नला, कोणत्या रीलला जास्त रीच मिळतो आहे, कधी टाकलेली रील जास्त रीच होते आहे, हे सगळं तू म्हणजे ऑब्झर्व करत असते. सो मी जनरली संध्याकाळीच करते पोस्ट, आणि म्हणजे हे तर ठरलेलं आहे माझं की 6-7च्या दरम्यान पोस्ट करायचं असेल तर. ओके, नाईस, छान. बरं, आता ह्या इथपर्यंत तर सगळं आलं, आपलं सुरू झाली सिरीज, आता आपण खूप छान रीच करतोय लोकांना, अजून वाढतोय तुझा रीच. ह्या प्रोग्राम पासून मॉनिटायझेशनचा कसा प्लॅन केलास? मी खरं तर सांगते, मी प्लॅन केला नव्हता. इवन म्हणजे जी मी गर्भरेशमी साडी नेसली होती ती माझ्या मामींची साडी होती आणि त्या पण महेश्वरच्याच आहेत. सो त्यांनी त्यांची साडी म्हणून ती मला नेसायला दिली. मी त्यावर व्हिडिओ केला आणि आणि म्हणजे लोकांचा एवढा ह्यूज रिस्पॉन्स होता की आपल्याला प्री बुकिंग ऑर्डर्स घ्यावे लागले. सो म्हणून मी त्यावेळेस अक्षरशः भरपूर, म्हणजे फक्त एकाच कलरच्या, जी मी नेसले होते त्याच कलरच्या इतक्या साड्या लोकांनी घेतल्या की म्हणजे त्या कलरसाठी अजूनही वेटिंग चालू आहे. बापरे, सिरियसली? हो, येस. बापरे. बरं, मग जनरली हे एक साधन झालं की आपण बिझनेस करतोय, आपण साड्या घेतोय आणि त्या विकतोय. याच्या व्यतिरिक्त तुझे काही दुसरे मॉनिटायझेशन प्लॅन्स आहेत का? नाही, आता तरी नाही, कारण मी फुल टाइम काठपदरवरतीच काम करतेय. आणि जसं मी तुला म्हटलं की आपण कस्टमायझेशन जास्त करतोय, म्हणजे मग ते पैठणी असेल किंवा माहेश्वरी साड्या असतील किंवा एनी काइंड ऑफ प्युअर सिल्क साडी. सो म्हणून याच्यावरती माझा फुल टाइम फोकस आहे आता. मग यात तुम्हाला बोलताना, आपण थोड्या वेळ आधी जेव्हा बोललो होतो फोनवर, तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की तुझं इंटिरियर डिझायनिंगचं बॅकग्राऊंड आहे. दॅट क्लिअरली शोज की यू हॅव आर्टिस्टिक माइंड. तर तुझा असा काही प्लॅन आहे का की नवीन पॅटर्न आणायचा या ट्रेडिशनल साड्यांमध्ये किंवा
काहीतरी वेगळं डिझाईन आणायचं जे सिग्नेचर टू काठपदर सिरीज असेल, असं काही आहे का डोक्यात? नवीन आणण्याचा माझा खरंच विचार नाहीये. का सांगते, कारण जे जुनं आहे तेच लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. सो मी आता जुन्यावरच फोकस्ड आहे. आणि तू आता खरं तर मला आयडिया दिलीस, सो मी नक्की नक्की एक सिग्नेचर कलेक्शन करेन. नक्की कर, बिकॉज आय विल बी इगर टू सी दॅट कलेक्शन अँड विअर इट समडे. नक्की. तर पुढे जाऊन मला तुला हे विचारायचंय की ह्या सगळ्या जर्नीमध्ये असं कुठे झालं का की आता नाही करायचं, बस झालं, किंवा असं कुठे फ्रस्ट्रेशन आलं की रीच नाही मिळत आहे, लोक फॉलो नाही करत आहे व्हिडिओ, असा एखादा व्हिडिओ जो कमी रीच मिळालं असेल किंवा त्याला रिस्पॉन्स नाही मिळाला, की आधीपासून सगळ्या व्हिडिओजला समान रिस्पॉन्स मिळत गेला? ऍक्च्युली समानच रिस्पॉन्स मिळत गेला, रादर वाढत गेला. आणि जेव्हा रिप्लायज यायला लागले किंवा लोकांचं म्हणजे लोक खूप खुश होतात व्हिडिओज बघून किंवा ती माहिती ऐकून, आणि ते लिटरली मी तुला सांगते असे एवढे एवढे मोठे मेसेजेस करतात की आम्हाला किती छान वाटलं. किंवा त्यांचा काही बॅड एक्सपिरियन्स आला असेल की त्यांना माहिती नव्हतं म्हणून त्यांच्याकडून ती चूक झाली, अशा काइंड ऑफ जे झाला असेल तर तो सुद्धा इन्सिडेंट्स मला लोक लिहून पाठवतात. सो टचवूड असं आतापर्यंत झालं नाही की बाबा मला कमी रीच मिळाला किंवा मला फ्रस्ट्रेशन आलं. आणि मी खरं तर सांगते, म्हणजे जेव्हा आम्ही हे चालू केलं तेव्हा आमचा एक रोल होता की फक्त पब्लिश करत जाणं, किती रीच होतंय, काय होतंय, कोण काय रिस्पॉन्स करतंय, नथिंग. आपण फक्त कंटिन्युअसली कम्युनिकेट करत राहणं आपल्या ऑडियन्स सोबत, हे क्लिअर गोल ठेवलं होतं मी. आणि नंबर्सकडे मी खरंच सांगते, मी नंबर्स बघणं खूप आधी पण नव्हते बघत आणि आताही खूप कमी केलंय. कारण खूपदा असं होतं की आपण नंबर्स बघतो आणि मग ते आपल्याला टेन्शन येतं. पण म्हणजे आता मी बरेच दिवस झाले पोस्ट नाही केलंय, लिटरली इट्स बिन 2 months मी काहीच पोस्ट नाही केलंय. सो मला आता थोडी अशी ती अँझायटी होती की नाही, मला आता काहीतरी पोस्ट करायला हवं. बट आणि लोक मला सांगतायत की अहो तुमचा खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आलाय. म्हटलं हो थांबा. म्हणजे यातनं एक गोष्ट ही घेण्यासारखी आहे की कर्म कर, फल की इच्छा मत कर. म्हणजे करेक्ट. तर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आतापर्यंत माझे जेवढे व्हिडिओज होते सगळ्यांचा एक गोष्ट कॉन्स्टंट आहे की कन्सिस्टन्सी मॅटर्स, नथिंग एल्स डज. की तुमचा व्हिडिओ किती रीच केलेला आहे, काय केलंय. पण मी पण तुला या गोष्टीवर एक सांगते की मला असं व्हायचं की काय लोक बघत नाहीये वगैरे, पण मी विचार केला की जर एक व्हिडिओ तिघांनी पाहिला आणि त्या तिघांना त्याचा फायदा झाला, दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन तो एक व्हिडिओ 10,000 लोकांनी पाहिला आणि कोणालाच काही कामात आला. येस. सो आपण व्हॅल्यू देत राहिलो तर, म्हणजे मला तेच वाटतं की मी माझ्याकडे जे माहिती आहे कोणती पण, म्हणजे रिलेटेड टू इंटिरियर डिझायनिंग असेल किंवा आता मी काठपदरमध्ये जे करते ते, समोरच्याला त्याचा फायदा झाला तर वेल अँड गुड. म्हणजे सिम्पल आहे, सबका साथ सबका विकास. सो मी या पद्धतीनेच आता चालू ठेवलंय. लेट्स सी. ओके. आणि आपल्या महाराष्ट्रातच अंदाजे किती प्रकार आहेत साडीचे? महाराष्ट्रातल्या ओरिजिनल ट्रेडिशनल साड्या म्हणजे आहेत का? खूप आहेत. असं म्हणजे मला असं खरंच तुला आकडा सांगता नाही येणार, पण माझ्याकडे एक प्रोजेक्ट केलेला एक PDF आहे, त्याच्यामध्ये टोटल भारतामध्ये 105 पेक्षा जास्त प्रकारे साड्या. बापरे. तो महाराष्ट्रात पण बरेच आहेत, सगळे काउंट तुला नाही सांगू शकत, पण भारतात 105 पेक्षा जास्त प्रकार आहेत. ओके. म्हणजे इव्हन आपण आसामचे पण आता आपल्याला ते प्रकार रील थ्रू म्हणा लोकांना कळतायत. किंवा माहेश्वरी पण तू बघशील तर खूप लोकांना नव्हतं माहिती माहेश्वरी. सो बरेच आहे. इव्हन पुण्याच्या साडीबद्दल पण खूप कमी लोकांना माहिती. हो, मलाही माहिती. आपण त्यावर एक वेगळं सेशन करूयात किंवा मी एक त्यावर रीलच बनवते. रील बनव म्हणजे आम्हाला कळेल. येस येस येस.
हे सगळं करत असताना फ्युचरचा काय प्लॅन आहे की वेअर डू यू सी युअर सेल्फ इन से 5 वर्षानंतर? 5 वर्षानंतर देवयानी काय करते? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की इंटरव्ह्यू घेताना तुला हा प्रश्न विचारू शकतील, तसा हा प्रश्न आहे. पण खरं सांगायचं तर मी खरं 5 वर्षांचा विचार नाही केला आता. पण असं ठरवलंय की माझा एकही दिवस वाया जाता कामा नये. बिलकुल नाही. म्हणजे ऍटलिस्ट माझं स्क्रिप्टवर काम झालं पाहिजे किंवा लोकांशी कनेक्ट करणं झालं पाहिजे, माझ्या व्ह्युअरशी सारखं कनेक्टेड राहिलं पाहिजे. नवीन नवीन डिझाईन्स म्हणण्यापेक्षा जे आपण स्टडी केलंय तेच व्यवस्थित आर्टिक्युलेट करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम. आता माझ्याकडून ते एकदा सिस्टीम सेट झाली की मग आय कॅन थिंक ऑफ अदर म्हणजे प्रोजेक्ट म्हणा किंवा. नक्कीच. आणि ज्या कोणी जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापैकी कुणाला स्वतःचं इन्स्टा पेज, युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे किंवा बिझनेस सुरू करायचा आहे, त्यांच्याकरता 2 महत्वाच्या गोष्टी तू कोणत्या सांगशील की ह्या तुम्हाला कराव्या लागतील तर किंवा म्हणजे ह्या करायला हव्यात? सो पहिली गोष्ट आहे ऑथेंटिसिटी, जी म्हणजे ज्याच्यामुळेच तुम्हाला लोक पहिली गोष्ट कनेक्ट होतात. म्हणजे तुम्हाला नंतर म्हणजे पहिला प्रश्न आहे की तुम्ही दिसता कसे किंवा तुम्ही कनेक्ट कसे होताय. व्हिज्युअल्स आधी खूप मॅटर करतात आणि जर ते ऑथेंटिक असतील तर समोरचा माणूस कनेक्ट होतो, राईट. आणि मग प्रश्न येतो की तुम्ही काय करताय, आणि जर तुम्ही जे करताय ते समोरच्याच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ऍड करताय किंवा अगदी छोटीशी गोष्ट असेल पण त्यांनी समोरच्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर तो माणूस तुम्हाला नक्की लक्षात ठेवतो. सो मला असं वाटतं की ऑथेंटिसिटी खूप महत्वाची. जे खरं आहे तेच, म्हणजे उगाच पोर्ट्रे करणं किंवा फेक काहीतरी ऐकून आलोय आणि तेच रिपीट करून सांगणं, यापेक्षा जे तुम्हाला माहितीये, जे तुमचं आहे ऑथेंटिक, ते शेअर करा. आणि आजकाल तर म्हणजे एवढं ऑनलाईन आपलं सगळं चालतं की नॉट नेसेसरी की तुमच्याकडे एखादं फिजिकल प्रोडक्टच असलं पाहिजे. तुम्ही रायटिंग थ्रू म्हणा किंवा एखादी जसं आपण म्हणतो की ऑफलाईन प्रोडक्ट म्हणजे फिजिकल प्रोडक्ट नसेल तरी पण एखादी सर्व्हिस अशी असू शकते की ज्याने लोकांच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ऍड होईल आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे कायम आपण म्हणतो ना की प्रत्येकाला जे आपण लहानपणी शिकायचो की दुसऱ्याला आपण केलेली मदत ही आपल्याकडे येतेच कोणत्या ना कोणत्या रूपात फिरून. सो कायम देत राहणं असं मला वाटतं. एवढे 2. खूप छान, खूप छान. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि कारण कसं असतं, फेक आजकाल लोकांना कळतं की लोक स्मार्ट झालेत आजकाल. फोनच नाही, लोक पण स्मार्ट झाले. नाही पण आजकाल चॅट जीपीटीमुळे पण असं होतं ना ग की लोक तेच घेतात आणि छापेल बोलतात. सो असं न करता तुमचं ऍड करा त्याच्यात आणि मग सांगा, ते ऑथेंटिक. बरोबर, आय अग्री. थोडंसं आता साड्यांच्या केअर कडे वळूयात. कारण साड्या प्रत्येकाकडे असतात आणि खूप वर्षानुवर्ष त्या असतात आपल्याकडे. साडी ही असा विषय आहे की जो पिढ्यानुपिढ्या चालत असतो. माझा पर्सनल प्रश्न मी तुला विचारते, कारण मी हे फेस केलेलं आहे. माझ्याकडे चंदेरी साडी होती, खूप मला अगदी प्रचंड आवडणारी, पण नेसल्या कमी जाणे हा एक भाग. दुसरं म्हणजे ती घडी करून ठेवलेली असते, तर एक दिवस मी ती उघडली आणि तिला चरा गेला होता त्या फोल्डवरती. मग काय करायचं? चंदेरी साड्या किंवा सिल्कच्याही साड्यांना असं होतं, तर हे अवॉइड करायला काय करायला हवं? सो बेसिकली चंदेरी साडी तर म्हणजे खूप नाजूक असते, डेलिकेट असते, त्याच्यामुळे ती पटकन चिरण्याचे किंवा विरण्याचे चान्सेस असतात. प्लस आपण जर ती त्याच घडीवर ठेवली म्हणजे हँगरला असेल किंवा तशीच घडी करून ठेवलेली असेल तर ती तिथेच स्पेसिफिकली चिरते, राईट. तर आपण मी जसं आधीच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की आपण त्याच्या घड्या सारख्या बदलल्या पाहिजेत. प्लस माहेश्वरी आणि चंदेरी साड्यांसाठी एक स्पेशल टिप अशी आहे की बऱ्याचदा असं होतं की आपल्या त्या साड्या अशा खाली कुठेतरी गेलेल्या असतात कपाटात.
सो कायम त्या साड्यांना अशा वरती ठेवायच्या त्याच्यावर ओझं नाही येणार. सो अशा चंदेरी आणि माहेश्वरी साड्या बेसिक मेंटेन केल्या तरी चालतात. त्यानंतर म्हणजे मी आता जसं व्ह्युअर्स सोबत सारखं बोलते, सो मला असं लक्षात आलंय की चंदेरीमध्ये पण पूर्वी जसं ते चिरायचं म्हणून आता प्रोसेस्ड सगळ्या गोष्टी वापरतात, जेणेकरून आता त्याचं लाईफ थोडं वाढलंय. म्हणजे मग ते सिल्क असेल किंवा कॉटन असेल, सो आता त्याची जी चिरण्याची किंवा विरण्याची जी हे होती लाईफ होतं त्याचं, ते वाढलंय असं आपण म्हणू शकतो. चंदेरी आणि माहेश्वरीच्या बाबतीत ही महत्वाची टिप आहे. आणि प्युअर सिल्कचं म्हणशील तर प्युअर सिल्कची साडी म्हणजे अनलेस अँड अंटिल तुम्हाला काही त्याला डाग पडला असेल तरच धुवायची, नाहीतर नाही धुतली तरीही चालते. आणि तुम्हाला फक्त जर धुवायची असेल तर माइल्ड शॅम्पू किंवा डिटर्जंटनी आपण ती वॉश करू शकतो. म्हणजे मी लिटरली सांगते, मी जेवढ्या साड्या नेसल्या व्हिडिओमध्ये त्यातली एकही साडी धुतलेली नाहीये. इव्हन माझ्या आईची 30 वर्षापूर्वीची जी पैठणी होती सुद्धा आईने धुतलेले नाहीये कधीच. त्याला फक्त खाली फॉल नाही, नो ड्राय नो ड्रायक्लिंग. कारण प्युअर सिल्क मध्ये बेसिकली त्या म्हणजे रेशीम किड्यांपासून आपण रेशीमचा धागा बनवून मग ती साडी बनते. सो त्याच्यावरती ऑलरेडी प्रोसेस झालेली असते. आणि ड्रायक्लिनिंग मध्ये जे आपण केमिकल्स यूज करतो, सो त्यामुळे साडी डॅमेज होईल हे याची गॅरंटी असते. म्हणजे ती तुम्हाला लगेच दिसेल. तुम्हाला ड्रायक्लिन केलेली एखादी पैठणी आणि विदाउट ड्रायक्लिन केलेली पैठणी या दोन्हीमधला डिफरन्स लगेच कळतो. इव्हन त्याचं टेक्स्चर पण खूप वेगळं होतं. हे मी ऑब्झर्व केलंय. ओके. पण मग काय जर त्याच्यावर डाग पडला, काही जर घामाचा डाग लागला किंवा काही सांडलंच, तेलच सांडलं किंवा असं काही झालं, तर मग तू जसं सांगितलं शॅम्पूनी माइल्ड वॉश केला तरी चालतं, तेवढा भाग फक्त धुवून घ्यायचा आणि वाळवून घ्यायचा. येस. आणि प्लस म्हणजे समप्रमाणात जर आपण व्हिनेगर आणि पाणी घेतलं आणि त्याने सुद्धा सपोज आपले काठ फार मळतात, फॉल वगैरे, आणि पण ते पूर्ण काठ पुसून घेतली किंवा चक्क तुम्ही पूर्ण साडी जरी त्या व्हिनेगर आणि पाण्याच्या सोल्युशनने पुसून काढलीत, पूर्ण एअर ड्राय होऊन मग ती स्टोअर करून मस्त चकाचक होते. कारण व्हिनेगरनी एक शाईन पण येते. आधीच्या काळात बघ, आधी रिठाने पण धुवायच्या साड्या, रिठ्याच्या पाण्यात. पण आता एवढं कोणी करणार नाही, म्हणून म्हटलं की व्हिनेगर आणि पाणी. म्हणजे व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घ्यायचं, एक कापड घेऊन त्याने ती साडी पुसून काढायची, वाळवायची आणि घडी करून ठेवायची. दॅट्स इट. हो. आणि कोणत्याही साडीला म्हणजे मी सांगितलं म्हणून असं नाही करायचं की लगेच घ्यायचं. एखादा छोटासा पार्ट करून बघायचा, ट्राय पॅच टेस्ट, मगच पूर्ण साडी करा. नाहीतर मला म्हणतील की गेली आमची साडी. हो, ऍक्च्युली पॅच टेस्ट करायला हवी. कारण बऱ्याचदा आपण म्हणतो प्युअर सिल्क, पण ती नसते प्युअर सिल्क, ती फेक सिल्क असते. आणि मग आपण जरासं केलं आणि ती गडबड झाली तर प्रॉब्लेम यायचा. मुव्हिंग टुवर्ड्स द एंड ऑफ आवर व्हिडिओ, खूप सारे प्रश्न आहेत ग देवयानी. म्हणजे मला स्वतःला इतके प्रश्न आहेत ना साड्यांबद्दल की आपण लॉंग पॉडकास्ट करूयात विथ यू अँड युअर हजबंड ऑल्सो. तुम्ही दोघंही, मला तुमच्या दोघांशी गप्पा करायला खूप आवडेल. सो आपण एक लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ नक्की करूयात. जाता मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला की जर देवयानी काठपदर सिरीज जर हे नसतं तर देवयानी काय करत असते? इंटिरियर्स, दुसरं काही नाही. म्हणजे कारण मी हो क्लिअर होतं, इंटिरियर्सच. म्हणजे इंटिरियर मला खूप आवडतं. इव्हन मी आता जेव्हा माझ्या घराचं पण काम करत होते तेव्हा मला इतकी मजा आली. म्हणजे ती एक वेगळी एनर्जी येते मला काम करत असताना. कारण टोटली 3D वर्क असतं, पूर्ण एक्झिक्युशन आपण करत असतो. सो मला ते खूप आवडतं. सो मी जर काठपदर नसते करत, सो मी इंटिरियर डिझायनिंग स्पेशली इन रेसिडेन्शियल याच्यात केलं असतं. सॉर्टेड आहे देवयानी. खूपच छान. म्हणजे इतकं छान वाटलं तुझ्याशी बोलून, खूप मजा आली. आणि खूप महत्वाची माहिती जी आजपर्यंत खूप कमी लोकांना माहिती असेल की साड्या ड्रायक्लीन करायच्या नाहीत. युजली आपल्याला सगळ्यात पहिलं ऑप्शन हेच दिसतं की साडी खराब झाली ड्रायक्लिनिंगला द्या. खराब
नाही झाली तरी पण लोक म्हणजे लोकांना सवय लागली त्या ड्राय क्लिनिंगची. पण अच्छा मला असं वाटतं की अरे 2-3दा नेसून झाली, एकदा ड्राय क्लिनिंग करून. नको करूस. कारण म्हणजे बाकी साड्यांना ठीक आहे की बाबा त्याच्यावर लिहिलंय म्हणून आपण करतोय, पण प्युअर सिल्कला तरी अवॉइड केलं तर बेटर. म्हणजे त्याची लाईफ वाढेल. म्हणजे तुला या रिलेटेड एक मी किस्सा सांगू शकते. माझ्या आजीची येवल्याला, आजीची नाही माझ्या आईच्या आजीची अशी खूप जुनी पैठणी आहे, ती सुद्धा आजपर्यंत धुतलेली नाहीये. नाही. मला जर फोटो मिळाला तर मी तुझ्यासोबत शेअर नक्की करेन. नक्की पाठव. म्हणजे त्याचा फॉल वगैरे पण चेंज केला की नाही तसाच आहे? पुसून ठेवून दिल्या. किती छान. आणि म्हणून कदाचित ती इतके वर्ष दिसते आपल्याला, ती अजूनही दिसते. येस, कारण त्याच्यावरती कोणतंच केमिकल प्रोसेस नाही झालेले, सो ती छान राहते. आणि मी त्या साडीचा जर कलर बघितला स्पेसिफिक, तर कोणत्याही सिल्कच्या साडीचा, तर ती ओव्हर द पिरियड ना त्याचा कलर पण खूप चेंज होतो. म्हणजे तो कलर असा तो की तू नवीन बनवायला गेलीस ना तर तो बनणारच नाही, असा कलर होतो तो. ते खूप म्हणजे वैशिष्ट्य म्हणावं लागेल प्युअर सिल्क साड्यांचं. बरोबर आहे. ही गोष्ट मी पण ऑब्झर्व केली आहे. माझ्या आईच्या लग्नाला शालू होता, तो कलर आता तू नेसली आहेस ना तशा शेड मध्ये होता, आणि मला तो इतका आवडतो. कारण शालू युजली म्हटलं की रेड्स मध्ये, पिंक मध्ये, खूप झालं तर ऑरेंज मध्ये येतो, पर्पल मध्ये असतो. पण कॉफी कलर पेक्षा थोडासा लाईट शेड होता, तो इतका आवडतो मला की आय वॉन्ट टू रिक्रिएट, पण ते होत नाहीये. करूया आपण. मला फोटोच शेअर कर, कारण मला पण हा कलर खूप आवडतो. सो नक्की नक्की चालेल. इट वॉज सो नाईस टॉकिंग टू यू. सेम हिअर. मी म्हणजे तुला नाही सांगत, हे ऑडियन्ससाठी सांगते की माझा हा पहिला इन्स्टा लाईव्ह होता, आणि पौर्णिमाने इतकं छान कम्फर्टेबली घेतलं की मला असं बिलकुल नाही वाटलं. खूप छान गप्पा मारल्या, आणि आय होप तुम्हाला पण मजा आली. येस, आय होप आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला मजा आली असेल. मी त्यांना तेच सांगत होते की तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील, तुम्ही हा व्हिडिओ जर नंतर बघता आहात तर तुमचे प्रश्न कॉमेंट्समध्ये टाका, देवयानीला टॅग करा, ती नक्की तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईल. तिच्याकडे खूप सारे सोल्युशन्स आहेत, बिलकुल येऊ द्या. येस, ऑल क्वेश्चन्स वेलकम. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर ऑल युअर फ्युचर एंडिव्हर्स. आणि आता प्लॅन करा, आपण सोबतही काहीतरी करूया. जसं तू म्हटलंस, आय विल बी ऑल्सो इंटरेस्टेड टू वर्क विथ यू, कारण साडी हा माझाही जिव्हाळ्याचा विषय आहे. नक्की, मला पण आवडेल. खूप खूप मजा येईल. चालेल, भेटूया लवकरच. आणि छान वाटलं. हॅव अ गुड डे. येस, गुड डे. बाय. थँक्यू. बाय बाय. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. आणि तुम्ही जर देवयानीला अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर तिला नक्की फॉलो करा, तिच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, खूप सारे प्रश्न विचारा तिला. खूप प्रश्न विचारून त्रास द्या, ती हक्काची आहे तुमच्या. आणि माझ्याही जर तुम्ही हँडलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. माझ्या व्हिडिओज बद्दल आणि इंटरव्ह्यूज बद्दल तुम्हाला काही तुमचे सजेशन्स द्यायचे असेल तर ते पण नक्की द्या. लवकरच भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये. तोपर्यंत सी यू. बाय बाय. बाय देवयानी. सी यू. बाय पौर्णिमा.